गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. काल आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 6 ॲनिमल क्लासिफिकेशन आपण सुरू केलेलं आहे. तर त्या ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये काल आपण पाहिलेलं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो फ्लो चार्ट आहे तो आपण व्यवस्थितपणे तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर बेनिफिट्स ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन हा एक पॉईंट आपण कव्हर केलेला आहे. म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशन केलेले काय फायदे होतात आपल्याला, ते सर्व फायदे आपण 2 किंवा 3 मार्क तुम्हाला परीक्षेला विचारतात ते पाहिलेलं आहे. त्याच्या पुढं आपल्याला पाहायचं आहे की आता ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 क्लास पडतात किंवा त्याचे 2 टाइप्स पडतात जे ओल्ड सिस्टीम नुसार क्लासिफाय केल्यानंतर कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स. मग तुम्हाला परीक्षेला असतं डिस्टिंग्विश बिटवीन कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स. तो पॉईंट आपण आज या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आपला पहिला पॉईंट आहे आजचा, द डिस्टिंग्विश बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. डिस्टिंग्विश बिटवीन कॉर्डेट्स and non-chordates. Chordates and non-chordates. आता पहा या ठिकाणी कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स. कॉर्डेट कुणाला म्हणायचं आणि नॉन कॉर्डेट्स कुणाला म्हणायचं या दोघांचं डिस्टिंग्विश बिटवीन आपल्याला बघायचं आहे. तर कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स बघत असताना आपण बघतोय कॉर्डेट म्हणजे ज्याच्या बॉडीमध्ये रॉड लाईक सपोर्ट आहे, म्हणजे बॉडीला काहीतरी सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळे बॉडी एका पर्टिक्युलर शेप मध्ये आहे, तर आपण काय म्हणतो कॉर्डेट्स. परत एकदा सांगतो, कॉर्डेट्स म्हणजे असे अॅनिमल्स ज्या अॅनिमलच्या बॉडीमध्ये रॉड लाईक सपोर्ट आहे बॉडीला, दॅट इज कॉल्ड एज अ नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट टू सपोर्ट द बॉडी. These animals are called as chordates and these animals does not have support, rod like support in the body. These are called as a notochord. हा त्याचा मेन आपल्याला लक्षात ठेवण्यासारखाचा पॉइंट आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स. रॉड लाईक सपोर्ट इज प्रेझेंट इन द बॉडी, रॉड लाईक सपोर्ट इज नॉट प्रेझेंट इन द बॉडी. हे असा त्याचा मेन डिफरन्स आहे. म्हणून आपण पाहायचं आहे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्सचं डिफरन्स बिटवीन. या बाजूला आपण लिहितोय कॉर्डेट्स आणि या बाजूला आपण लिहिलं नॉन कॉर्डेट्स. आपला फर्स्ट पॉइंट आहे बॉडी इज सपोर्टेड बाय rod like support. Body is supported by notochord, that is rod like support, that is notochord. Body is supported by rod like support, that is notochord is present. ह्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे बॉडी does not supported by rod like support, that is notochord is absent. इथं notochord is present. समजलं? असा पहिला पॉइंट तुमचा आपण झाला. पहा या ठिकाणी तुमचा फर्स्ट पॉइंट आहे बॉडी सपोर्टेड बाय रॉड लाईक सपोर्ट, दॅट इज notochord is present. बॉडी डज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक सपोर्ट, दॅट इज notochord is absent. सेकंड पॉइंट आहे याच्यामध्ये सेकंड पॉइंट आहे. आपण काय करूया, जसं तुम्हाला ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये आहे त्याप्रमाणेच घेण्याचा प्रयत्न करूया. या बाजूला नोटोकॉर्ड आहे, या बाजूला कॉर्डेट्स आहे. आपण त्या पद्धतीने लिहूया जेणेकरून तुम्हाला परत जमली होणार नाही. आपल्या पुस्तकामध्ये किंवा बोर्डाची परीक्षा तुम्हाला असंच विचारतील
आपण या बाजूला नोटोकॉर्ड्स लिहू, नॉन कॉर्डेट्स, कारण की पुस्तकामध्ये अगोदर नॉन कॉर्डेट्सचे पॉइंट्स आहेत आणि नंतर आहेत कॉर्डेट्स. फर्स्ट पॉइंट तुम्हाला माहित आहे, आता घेतला होता, लिहिलं होतं आपण. फर्स्ट पॉइंट आहे बॉडी इज not supported by rod like support, that is notochord is absent, that is notochord is absent. त्याच्यामध्ये बॉडी इज सपोर्टेड बाय रॉड लाइक सपोर्ट, that is notochord is present. notochord is present. हे असे हा पहिला पॉइंट आहे आपला. नॉन कॉर्डेट्सच्या बाजूला घेतलं, कॉर्डेट्सच्या बाजूला घेतलं. दुसरा पॉइंट आहे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, याच्यामध्ये फॉर रेस्पिरेशन फॅरिंगल स्लिट्स आर प्रेझेंट. रेस्पिरेशन साठी याच्यामध्ये काय असतात, फॅरिंगल स्लिट्स आर प्रेझेंट. इथं आहे फॉर रेस्पिरेशन फॅरिंगल स्लिट्स ऑर लंग्स इज प्रेझेंट. फर्स्ट सेकंड पॉइंट आहे रेस्पिरेशन साठी फॅरिंगल slits are present for respiration. Pharyngeal slits are present for respiration. दूसरा पॉइंट आहे pharyngeal slits or lung is present for respiration. इथं pharyngeal slits or lungs is present for respiration. कळलं? म्हणजे श्वसनासाठी ह्याच्यामध्ये कल्लविधिरे असतात, कल्लविधिरे, आणि ह्याच्यामध्ये कल्लविधिरे किंवा लंग्स, फुफ्फुस. हे फॉर एक्झाम्पल आपण आपण आहोत असं कन्सिडर करा. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा बॉडी सपोर्टेड बाय रॉड लाईक आहे, हाड आहेत आपल्या बॉडीला, सपोर्ट आहे व्यवस्थितपणे. आपल्या बॉडीमध्ये ह्या दोघांपैकी काहीतरी असतं, फॅरिंगल स्लिट्स और लंग्स. आपल्या बॉडीमध्ये लंग्स आहे म्हणून लंग्स इज प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. थर्ड पॉइंट आहे त्याच्यामध्ये नर्व कॉर्ड if present, nerve cord if present, it is present on the dorsal side, so it is present on the ventral side. If present, then it is on ventral side of बॉडी. इट इज ऑन व्हेंट्रल साइड ऑफ बॉडी. तिसरा पॉइंट आहे याच्यामध्ये नर्व कॉर्ड इज प्रेझेंट. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ॲट डॉर्सल साइड ऑफ बॉडी. म्हणजे बघा, नर्व कॉर्ड म्हणजे मेंदूचा भाग, नर्वस सिस्टीम म्हणजे मेंदूचा भाग. मेंदूचा भाग हा कुठं असतो, इफ प्रेझेंट जर असेल, इफ प्रेझेंट हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. कारण की जास्तीत जास्त नॉन कॉर्डेट्स मध्ये हे पार्ट्स नसतात, नर्व कॉर्ड नसतं, हर्ट नसतं, सिस्टीमच नसते ना डेव्हलप झालेली. परंतु जर असेल तर ते कुठं असते, ऑन अ व्हेंट्रल साइड, म्हणजे मेंदूचा भाग हा त्यांच्या पुढल्या बाजूला असतो. आपल्यामध्ये मेंदूचा भाग कुठं आहे, पाठीमागच्या बाजूला आहे. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ॲट द डॉर्सल साइड, त्यांच्यामध्ये नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ॲट द व्हेंट्रल साइड. लास्ट आहे चौथा, हर्ट इफ प्रेझेंट, then it is
at dorsal side of body. त्यांच्यामध्ये जर हर्ट असेल, हर्ट असं नसतं परंतु असेल तर ते कुठं असतं? ऍट द डॉर्सल साइड. म्हणजे त्यांच्यामध्ये हृदय हे पाठीमागच्या बाजूला असतं आणि आपल्यामध्ये कुठं असतं? हर्ट इज प्रेझेंट ऍट द वेंट्रल साइड. चौथा पॉइंट, हर्ट इज प्रेझेंट ऍट वेंट्रल साइड ऑफ बॉडी. हे असे तुमचे 4 पॉइंट्स आहेत जे तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन मध्ये लिहायचे आहेत. परत एकदा पाहतोय आपण नॉन कॉर्डेट्स, डिस्टिंग्विश बिटवीन कॉर्डेट्स. पहा हे पॉइंट्स परत एकदा मी कव्हर करतो. नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक सपोर्ट, दॅट इज नोटोकॉर्ड इज अब्सेंट. म्हणजे बॉडीला कुठल्याही प्रकारचा आधार नसतो, त्याच्यामुळे बॉडी व्यवस्थित डेव्हलप झालेली नसते. आपल्या बॉडीमध्ये बॉडी इज सपोर्टेड बाय रॉड लाईक सपोर्ट, दॅट इज नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. आपल्या बॉडीला आधार आहे, त्याच्यामुळे आपल्या बॉडीला शेप आहे, ह्याच्यामध्ये व्यवस्थित शेप नसतो कारण की नोटोकॉर्ड इज अब्सेंट, त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. सेकंड पॉइंट आहे फॉर रेस्पिरेशन फॅरिंगल स्लिट्स आर प्रेझेंट. कल्लेविदरे असतात, त्याच्यामध्ये फॅरिंगल स्लिट्स ऑर लंग्स इज प्रेझेंट फॉर द रेस्पिरेशन. फॅरिंगल स्लिट्स ऑर लंग्स इज प्रेझेंट फॉर द रेस्पिरेशन. एक तर कल्लेविदरे असतात, जसे माशामध्ये असतात, कल्ले असतात की नाही, गिल्स म्हणजे माशामध्ये असतात की नाही ते लक्षात ठेवा, गिल्स. फॅरिंगल स्लिट्स ऑर लंग्स इज प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन, दोन्हीपैकी एक तरी असतं ते. तिसरं आहे नर्व कॉर्ड म्हणजे मेंदूचा भाग. इफ प्रेझेंट जर असेल तर तो कुठं असतो? व्हेंट्रल साइड मध्ये, म्हणजे त्यांचा मेंदूचा भाग पुढच्या बाजूला असतो. आपला मेंदूचा भाग नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऍट द डॉर्सल साइड ऑफ द बॉडी. त्याच्यानंतर हर्ट इज प्रेझेंट, जर हृदय असेल तर इज प्रेझेंट अँड इट इज प्रेझेंट ऍट द डॉर्सल साइड. त्यांच्यामध्ये हर्ट हे बॅक साइडला असतं. आपल्यामध्ये हर्ट हे कुठं असतं? हर्ट इज प्रेझेंट ऍट द व्हेंट्रल साइड ऑफ द बॉडी. तसं तुम्ही हे पॉइंट लक्षात ठेवा आपल्यामधले, ह्याच्या विरुद्ध तुम्हाला हे लक्षात राहतात. कळलं? आपल्या बॉडीमध्ये रॉड लाईक सपोर्ट असतो. कोणकोणते पॉइंट लक्षात ठेवायचे? रॉड लाईक सपोर्ट, रॉड लाईक सपोर्ट इज प्रेझेंट ऑन द बॉडी. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे हा फॅरिंगल स्लिट्स ऑर लंग्स. फॅरिंगल स्लिट्स ऑर लंग्स इज प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये फक्त फॅरिंगल्स असतं. तिसरं नर्व कॉर्ड, नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऍट द डॉर्सल साइड. आपल्यामध्ये डॉर्सल असतं, त्यांच्यामध्ये वेंट्रल साइड मध्ये असतं. आणि हर्ट. असे 4 पॉइंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला याचे 2 पैकी 2 मार्क सहज मिळू शकतात. पुढचा पॉइंट आहे जो आपला ते तुम्हाला समजला असेल असं कन्सिडर करतो. पुढे आहे त्याचं मेन क्लासिफिकेशन. आता कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स पाहिलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला त्याचे कसं किंगडम्स कोणते आहेत, सब किंगडम्स कोणते आहेत, फायलम्स कोणते आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आणि तुम्हाला हे जर एकदा समजलं, आता जे देण राहील तुम्हाला ते जर एकदा समजलं तर तुम्हाला या धड्यामधलं सगळं काही तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाईल. हा धडाच तुम्हाला एकदम ह्या क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला समजेल. आता पहा आपण पाहिले कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स. मग त्याचं क्लासिफिकेशन बघत असताना आपण बघतो किंगडम. सुरुवातीला किंगडम आहे ॲनिमिलिया. किंगडम ॲनिमिलिया. मेन किंगडम आपला आहे जो ॲनिमिलिया आहे. त्या किंगडम मध्ये 2 सब किंगडम पडले, आपण पाहिले आता. त्याचे 2 सब किंगडम. पहिला सब किंगडम आहे कॉर्डेट्स आणि दुसरा सब किंगडम आहे नॉन कॉर्डेट्स. मग आपण घेऊयात सब किंगडम नॉन कॉर्डेट्स. सब किंगडम नॉन कॉर्डेट्स आणि इकडं आहे सब किंगडम कॉर्डेट्स. सब किंगडम कॉर्डेट्स. इथं नॉन कॉर्डेट्स आणि या बाजूला आहे कॉर्डेट्स. मेन किंगडम आहे आपला किंगडम ॲनिमिलिया. सब किंगडम आहे नॉन कॉर्डेट्स आणि इथं सब किंगडम आहे कॉर्डेट्स. हे असं पाहिले आपण. इथपर्यंत झालं आपण. नॉन कॉर्डेट्स कॉर्डेट्स तुम्हाला समजलेलं आहे असं मी कन्सिडर करतो. आता याच्या पुढे बघा, ह्या नॉन कॉर्डेट्स मध्ये फायलम्स आहेत. याच्यामध्ये फायलम्स जवळजवळ 10 फायलम्स आहेत. किती फायलम्स आहेत त्याच्यामध्ये? जवळजवळ 10 फायलम्स आपल्याला पाहिजे.
हे व्यवस्थित लक्षात ठेवायची नावं लक्षात ठेवा व्यवस्थितपणे. पहिला फायलम आहे प्रोटोझोआ. फर्स्टचं नाव आहे प्रोटोझोआ. त्याच्यानंतर दुसरं नाव आहे आपल्याला पाहायचं आहे फायलम पोरीफेरा. फायलम या बाजूला लिहितो जरा तुम्हाला व्यवस्थितपणे दिसेल. फायलमची 10 नावं आहेत आपल्याला लक्षात ठेवायची. फर्स्ट आहे प्रोटोझोआ. दुसरा फायलम आहे पोरीफेरा. तिसरा आहे निडारिया. तिसरा आहे निडारिया. चौथा फायलम आहे प्लॅटीहेल्मिंथस. 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 पाचवा आहे ॲस्केलहेल्मिंथस. 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 सहावा आहे ॲनिलिडा. सातवा आहे आर्थ्रोपोडा. आठवा आहे मोलुस्का. नववा आहे इकायनोडर्मॅटा. आणि 10वा आहे हेमिकॉर्डेटा. हे जर तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं, हा आपला चॅप्टरचा फर्स्ट पार्ट आहे, पूर्वार्ध. याचे ॲनिमल्सचे एक्झाम्पल तुम्हाला आहेत. हे जर तुम्हाला एकदा समजलं तर तुम्हाला हा धडा पूर्णपणे ह्याच एवढ्या बोर्डमध्ये तुमचा कव्हर होतो. या ठिकाणी किंगडम ॲनिमलिया. याच्यामध्ये सब किंगडम 2 पडतात, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. ह्या नॉन कॉर्डेट्स मध्ये ज्याच्यामध्ये नर्व कॉर्ड ॲब्सेंट असतं, नर्व कॉर्ड इज प्रेझेंट, दॅट इज प्रेझेंट ॲट द व्हेंट्रल साइड. हर्ट इज प्रेझेंट, इट इज प्रेझेंट ॲट द डॉर्सल साइड. हे जे ॲनिमल्स आहेत तर त्या ॲनिमल्सचं फायलम कोणकोणते? पहिला फायलम आहे प्रोटोझोआ. प्रोटोझोआ म्हणजे ज्याच्यामध्ये सिंगल सेल्स असतात, अमिबा, पॅरामेशियम, सगळे प्रोटोझोआ. त्याच्यानंतर पोरीफेरा. पोरीफेरा म्हणजे ज्याच्या बॉडीवरती पोर्स असतात. शब्दामध्येच आहे त्याच्या आन्सर. पोरीफेरा म्हणजे ज्याच्या बॉडीवरती पोर्स असतात त्याला पोरीफेरा असं म्हणायचं. परत एकदा फायलम्स. प्रोटोझोआ ज्याची बॉडी सिंगल सेल्सने बनलेली असते त्याला प्रोटोझोआ म्हणायचं. प्रोटोप्लाझ्मिक बॉडी असते प्रोटोझोआ. पोरीफेरा, नंबर ऑफ पोर्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी, म्हणून त्याला पोरीफेरा म्हणायचं. त्याच्यानंतर निडारिया, टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द बॉडी फॉर कॅप्चरिंग द प्रे. एखादं भक्ष्य पकडण्यासाठी त्यांच्यात माउथच्या भोवती टेंटॅकल्स असतात. फॉर एक्झाम्पल आपण हायड्रा बघितलाय. हायड्राचं स्ट्रक्चर तुम्हाला सेकंड चॅप्टरमध्ये थर्ड चॅप्टरमध्ये हायड्राचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे सगळ्यांनी. सिलेंड्रिकल बॉडी होती आणि त्याच्या शरीराच्या भोवती, माउथच्या भोवती टेंटॅकल्स होते. दीज आर द निडारिया. त्याच्यानंतर प्लॅटीहेल्मिंथस. प्लॅटीहेल्मिंथस मीन्स दोज ॲनिमल्स हॅव द फ्लॅट बॉडी, ते प्लॅटीहेल्मिंथस. त्याच्यानंतर ॲस्केलहेल्मिंथस, दोज ॲनिमल्स हॅव द राउंडेड बॉडी, राउंड वर्म्स असं म्हणतो ह्याला. फ्लॅट वर्म्स असं सुद्धा दुसरं नाव आहे. त्याच्यानंतर ॲनिलिडा आपण पाहिलेलं आहे, फर्स्ट चॅप्टरमध्येच आपण पाहिलेलं आहे. पेरिपॅटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. पेरिपॅटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. हा फर्स्ट चॅप्टर मधला एक पॉइंट आपण पाहिलेला आहे आपण इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन पाहत असताना. तर त्याच्यामध्ये ॲनिलिडा म्हणजेच ह्याचं काय लक्षात ठेवायचं की दोज ॲनिमल्स हॅव द सेगमेंटेड बॉडी. त्याच्या बॉडीमध्ये सेगमेंट असे बॉडीचे सेगमेंट्स पडू शकतात. फॉर एक्झाम्पल अर्थवर्म, गांडूळ आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. गांडुळाचं शरीर जर बघितलं असतं तर सेगमेंटेड आहे, असे सेगमेंट्स पडत असतात. आणि त्याच्या बॉडीमध्ये थिन क्युटिकल इज प्रेझेंट. एक नाजूक असा उपचर्म असतो, नाजूक थर असतो, त्याला आपण क्युटिकल म्हणतो. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा मीन्स जॉईंटेड अपेंडेजेस, त्याचे पाय जोडलेले असतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो? आर्थ्रोपोडा. त्याच्यानंतर मोलुस्का. मोलुस्का म्हणजे सॉफ्ट बॉडी इज प्रेझेंट, देअरफॉर इट दीज आर कॉल्ड ॲज अ मोलुस्का. त्याच्यानंतर आहे इकायनोडर्मॅटा. इकायनोडर्मॅटा म्हणजे स्पाइन्स, दॅट इज calcium carbonate spines are present on the body, therefore these are called as echinodermata.
आणि लास्ट आहे हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा म्हणजेच नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ऍट द ओनली प्रोबिस्किस. इट इज प्रेझेंट इन ओनली प्रोबिस्किस, म्हणजे फक्त प्रोबिस्किसच्या भागामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. त्याला काय म्हणतो आपण? हेमिकॉर्डेटा. असे त्याचे 10 फायलम आहेत आणि या 10 फायलमचे आपल्याला प्रत्येकाचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. एक 3-4 कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत. पण तुम्हाला जर हे एकदा समजलं तर तुम्ही त्याचे कॅरेक्टर्स इझिली लक्षात ठेवू शकता, त्याचे एक्झाम्पल तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता, त्याचं क्लासिफिकेशन तुम्ही करू शकता. म्हणून अगोदर हा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. मी परत एकदा तुम्हाला सांगतोय, आपण म्हटलं तर हे याच्यासमोर त्याचे की पॉइंट्स थोडेसे लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल लगेच. हा पार्ट आपण नंतर पाहूया. हे किंगडम ॲनिमिलिया. किंगडम ॲनिमिलियामध्ये हे तर तुम्हाला माहिती आहे, किंगडम ॲनिमिलिया पासून सब किंगडम झाला तुमचा नॉन कॉर्डेट्स आणि त्याचे फायलम्स आहेत. नॉन कॉर्डेट्सचे किती फायलम्स आहेत? 10 फायलम्स आहेत. पहिला आहे पोरीफेरा, त्याचं पहिला आहे प्रोटोझोआ. बघा पहिला एक सोडा, ह्याला एक आपण ड्रॉप करू आणि ह्या लास्टला एक ड्रॉप करू आपण, म्हणजे हे फक्त लक्षात ठेवू. आणि नंतर दोघांची पेअर लक्षात ठेवा. या दोघांची पेअर करा, या दोघांची पेअर करा, या दोघांची पेअर करा, या दोघांची पेअर करा, म्हणजे तुम्हाला इझी लक्षात राहून जाईल. बघा प्रोटोझोआ नंतर दोघांची पेअर आहे कोणाची? पोरीफेरा आणि निडारिया. पोरीफेरा आणि निडारिया. त्याच्यानंतर पेअर कोणाची आहे? प्लॅटिहेल्मिंथस आणि ॲस्केल्मिंथस. ह्या दोघांची पेअर केली आपण. त्याच्यानंतर पेअर आहे ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा, या दोघांची पेअर आहे. त्याच्यानंतर पेअर आहे मोलुस्का आणि इकायनोडर्मेटा, ह्या दोघांची पेअर आहे. आणि लास्टला आहे हेमिकॉर्डेटा. असे 10 फायलम्स तुम्हाला सहज लक्षात राहतील, सहज पाठ होतील. परत एकदा कशी लक्षात ठेवायचं सांगितलंय मी. सुरुवातीला प्रोटोझोआ सोडा, नंतर पेअर करा दोघांची. त्याच्यामध्ये आहे पोरीफेरा आणि निडारिया. त्याच्यानंतर पेअर आहे तुमची प्लॅटिहेल्मिंथस आणि ॲस्केल्मिंथस. त्याच्यानंतर पेअर आहे तुमची मोलुस्का आणि ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. त्याच्यानंतर पेअर आहे तुमची मोलुस्का आणि इकायनोडर्मेटा. आणि लास्टला आहे हेमिकॉर्डेटा. आता ह्याचे काही की पॉइंट्स आपण पाहणार आहोत. पहा, प्रोटोझोआ. प्रोटोझोआ म्हणजेच काय? याच्यामध्ये युनिसेल्युलर असतात, अमिबा वगैरे एक्झाम्पल. युनिसेल्युलर किंवा प्रोटोप्लाझमिक. युनिसेल्युलर ऑर युनिसेल्युलर ॲनिमल्स, हे काय तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे त्याचे. अमिबा, पॅरामेशियम, हे वगैरे सगळे. अमिबा, पॅरामेशियम, याचं तुम्हाला स्टडी पण नाहीये जास्त, हे तुम्ही खाली सगळ्यात महत्वाचं आहे. पोरीफेरा. पोरीफेरा म्हणजे नंबर ऑफ पोर्स. नंबर ऑफ पोर्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी. नंबर ऑफ पोर्स म्हणजेच काय? त्याच्या बॉडीवरती काय असतात? छिद्र असतात, लहान छोटी छोटी. त्यातल्या 2 छिद्राचं नाव लक्षात ठेवा. हे 2 नाव लक्षातच ठेवा, ऑस्टिया अँड ऑस्क्युला. ऑस्टिया अँड ऑस्क्युला. बघा ह्याच्या बॉडीवरती नंबर ऑफ पोर्स असतात, असे भरपूर प्रमाणामध्ये पोर्स असतात. आणि त्यातले 2 पोर्स महत्वाचे आहेत, ऑस्टिया अँड ऑस्क्युला. ऑस्टिया मीन्स द होल through which water can be enter in the body, that is called as ostia, and oscula means through which water can be remove out from the body, त्याला काय म्हणायचं? ऑस्क्युला. ज्या होल मधून पाणी आतमध्ये येतं त्या होलला काय म्हणायचं? ऑस्टिया. आणि ज्या होल मधून पाणी काय होतं? बाहेर पडतं बॉडी मधून, त्याला काय म्हणायचं? ऑस्क्युला. म्हणजे ह्याचा पोरीफेराचा अर्थच आहे पोर्स, शब्दामध्येच आहे. पोर्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी. एक्झाम्पल सायकॉन आहे ह्याचं, बाथ स्पंज आहेत, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर निडारिया. निडारियामध्ये काय लक्षात ठेवायचं? पेंटॅकल्स. पेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. त्याचं काय पॉइंट लक्षात ठेवला आपण? टेंटॅकल्स आर युज्ड फॉर टू कॅप्चर द प्रे म्हणून. अँड दे कॅन बी इमिट्स द टॉक्झिन. दॅट टॉक्झिन कॅन बी एंटर इन द बॉडी, देन आवर बॉडी कॅन बी इरिटेटेड. आपल्याला याच्यावरती जेलीफिशचा एक प्रॉब्लेम असतो. वेन देर इज कॉन्टॅक्ट विथ जेलीफिश, ज्यावेळेस आपला जेलीफिशचा कॉन्टॅक्ट होतो त्यावेळेस आपलं बॉडी इरिटेट झाल्यासारखी का वाटते? तर त्याचं आन्सर आहे बिकॉज अराउंड देअर माउथ देअर टेंटॅकल्स आर प्रेझेंट अँड these tentacles are used to capture the prey and they also emits the toxin in their body of that prey.
Therefore, when jellyfish is in contact with our body, then our body is irritated. म्हणजे ज्यावेळेस आपण समुद्रामध्ये जातो त्यावेळेस समुद्राच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपल्याला काय वाटतं, बॉडी खाजवल्यासारखी वाटते. तर असं का झालं, तर याचं कारण आहे आपल्या बॉडीला कशाचा टच झालेला असतो, जेलीफिशचा. आणि जेलीफिशच्या माउथच्या भोवती कोण असतात, टेंटॅकल्स असतात. आणि दिस टेंटॅकल्स इमिट्स द टॉक्झिन. आणि त्या टॉक्झिनमुळे आपली बॉडी काय होते, इरिटेट झाल्यासारखी वाटते. म्हणजे ते लक्षात ठेवा, टेंटॅकल्स. याचं एक्झाम्पल आहे हायड्रा. याचं एक्झाम्पल आहे हायड्रा. हायड्रा आपल्याला सगळ्यांना माहित आहे. त्याच्यानंतर प्लॅटिहेल्मिंथस. प्लॅटिहेल्मिंथस म्हणजे फ्लॅट बॉडी, फ्लॅट वर्म्स असं म्हणतो याला आपण. याला काय म्हणतो आपण, फ्लॅट वर्म्स. फ्लॅट वर्म्स म्हणजे ज्याची बॉडी फ्लॅट आहे, चपटी आहे, त्याला आपण काय म्हणतो, फ्लॅट वर्म. आणि दिस ॲनिमल्स आर, हे जे ॲनिमल्स असतात बायसेक्स्युअल आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये मेल फ्लॉवर आणि मेल ॲनिमल आणि फिमेल ॲनिमल्स आर प्रेझेंट ऑन द सेम बॉडी. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण, बायसेक्स्युअल. दीज आर द बायसेक्स्युअल ॲनिमल. बायसेक्स्युअल ॲनिमल्स मीन्स मेल अँड फिमेल पार्ट्स इज प्रेझेंट ऑन द सेम बॉडी. फॉर एक्झाम्पल प्लॅनेरिया. प्लॅनेरियामध्ये बघतोय आपण त्याचे मेल आणि फिमेल एकत्रच असतात, म्हणून त्याला आपण काय लक्षात ठेवू, फ्लॅट वर्म. बॉडी इज लाईक द लीफ. पानासारखा आकार असतो बॉडीचा, स्ट्रीप सारखा आकार असतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, फ्लॅट वर्म्स. देअरफॉर दीज आर कॉल्ड एज प्लॅटिहेल्मिंथस. त्याच्यानंतर ॲस्केल्मिंथस. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, राऊंड वर्म. राऊंड वर्म्स. राऊंड वर्म्स का म्हणलं, बिकॉज देअर बॉडी इज अ लॉंग थ्रेड लाईक, लॉंग थ्रेड लाईक अँड राऊंडेड बॉडी. देअरफॉर दीज आर कॉल्ड एज राऊंड वर्म्स. ह्यातलं महत्वाचं आहे, दीज आर द युनिसेक्स्युअल. हे जे ॲनिमल्स आहेत युनिसेक्स्युअल आहेत, कारण की ह्याच्यामध्ये मेल ॲनिमल आणि फिमेल ॲनिमल वेगळा असतो. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर लक्षात ठेवा, दीज आर प्रेझेंट इन आवर स्मॉल इंटेस्टाईन. आपल्या पोटामध्ये हे यांचा अधिवास असतो. हे आपल्या पोटामध्ये राहतात, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये राहतात. लहान बाळाच्या पोटामध्ये ज्यावेळेस जंत होतात, जंत आपण शब्द ऐकलेला आहे, ते जंत होतात त्यावेळेस लहान बाळ रडतं पोट दुखाला म्हणून. तर त्याच्यामध्ये कोणते ॲनिमल्स असतात बॉडीमध्ये, तर ॲस्केल्मिंथस, राऊंड वर्म, युनिसेक्स्युअल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे ॲनिलिडा. ॲनिलिडा म्हणजे सेगमेंटेड बॉडी. सेगमेंटेड बॉडी, सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल. किंवा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सेटी, पॅरापोडिया अँड सकर्स आर युज्ड फॉर द लोकोमोशन, आर प्रेझेंट फॉर द लोकोमोशन. हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आहे, सेगमेंटेड बॉडी. त्याच्यानंतर सेटी, पॅरापोडिया और सकर्स आर प्रेझेंट फॉर द लोकोमोशन ऑफ द बॉडी. हे झालं ॲनिलिडा. एक्झाम्पल आहे याचं अर्थवर्म. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा म्हणजेच जॉइंटेड, जॉइंटेड अपेंडेजेस. जॉइंटेड अपेंडेजेस म्हणजे ज्याचे पाय ते कसे जोडलेले असतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित आहे खेकडा माहित आहे, आपण मराठी बघतोय आपण खेकडा, खेकड्याचे पाय जोडलेले असतात. फॉर एक्झाम्पल कॉकरोच. त्याच्यानंतर बटरफ्लाय, हनी बी. देर आर सो मेनी ॲनिमल्स आर प्रेझेंट इन दिस फायलम आर्थ्रोपोडा, बिकॉज दिस इज द लार्जेस्ट फायलम इन द वर्ल्ड. कारण की हा जो सगळ्यात मोठा फायलम आहे, ते पॉइंट लक्षात ठेवा, हा जो फायलम आहे तो लार्जेस्ट फायलम आहे. सगळ्यात मोठा फायलम कुठला, तर त्याचा आन्सर काय आहे, आर्थ्रोपोडा. त्याच्यानंतर आहे मोलुस्का. मोलुस्काचं काय लक्षात ठेवायचं, सॉफ्ट अँड स्लिमी. सॉफ्ट अँड स्लिमी बॉडी, ज्याची बॉडी कशी आहे, सॉफ्ट अँड स्लिमी आहे. मऊ आणि स्लिम. आपण म्हणतो स्लिम माहिती आपल्याला, सॉफ्ट अँड स्लिमी बॉडी. फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये स्नेल, बायवेल, ऑक्टोपस, ह्या सगळ्यांची जर बॉडी बघितली तर ती कशी असते, मऊ असते, नाजूक असते. हे सॉफ्ट अँड स्लिमी बॉडी. त्याच्यानंतर इकायनोडर्मेटा. स्पाइन्स. स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी. दॅट इज the spines are made up from the calcium carbonate. Therefore these are called as echinodermata. स्पाइन्स म्हणजे काटे असतात, शरीरावरती पूर्णपणे काटे असतात. फॉर एक्झाम्पल स्टारफिश. स्टारफिश जर आपण बघितलं त्याच्या अंगावरती असे स्पाइन्स असतात, कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले काय असतात, स्पाइन्स असतात. त्याच्यानंतर सी कुकुंबर आहे, सी अर्चिन आहे, हे त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. आणि हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ॲट द, नोटोकॉर्ड इज
ॲट प्रोबिस्किस. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ॲट द प्रोबिस्किस. आता हे प्रोबिस्किस काय आपण नंतर पाहणार आहे. त्याच्या बॉडीमध्ये 3 भाग असतात, प्रोबिस्किस, ट्रंक आणि टेल. अशा 3 भागामध्ये याची बॉडी डिवाइड झालेली असते. आपल्या पण बॉडीमध्ये आहे बघा, हा पहिला भाग, हा इथून दुसरा भाग, तिसरा भाग, असे त्याच्या बॉडीमध्ये पण पहिला आहे प्रोबिस्किस. वरचा जो भाग आहे तोंडाचा त्याला प्रोबिस्किस म्हणतात, मधला जो भाग आहे मानेचा त्याला ट्रंक म्हणतात, आणि खाली टेलचं रिजन आहे. म्हणून यापैकी नोटोकॉर्ड जो आहे, रॉड लाईक सपोर्ट जो आहे तो फक्त प्रोबिस्किस रिजन मध्ये आहे, इथून एवढ्या भागामध्ये आहे वरच्या. आणि खालचा भाग पूर्णपणे असा लिळबिळीत आहे, जो सपोर्ट नाहीये त्याला, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, हेमिकॉर्डेटा. एवढं जर तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवलं, तुम्हाला याचे सगळे एक्झाम्पल्स, त्याचे कॅरेक्टर्स तुम्हाला सहज लक्षात राहतात. परत एकदा सांगणार आहे मी तुम्हाला व्यवस्थितपणे. पहा, किंगडम ॲनिमिलिया, त्याच्यानंतर सब किंगडम आहे नॉन कॉर्डेट्स, आणि फायलम आहे त्याचे 10. नॉन कॉर्डेट्स मध्ये फायलम किती आहे, 10. पहिला किंगडम आहे प्रोटोझोआ. तुम्हाला सांगितलं पेअर लक्षात ठेवा. प्रोटोझोआ, प्रोटोझोआ म्हणजेच युनिसेल्युलर सिंगल सेल्स प्रेझेंट, अमिबा, पॅरामेशियम. त्याच्यानंतर आहे पोरीफेरा. पोरीफेरा मीन्स नंबर ऑफ पोर्स आर प्रेझेंट इन द बॉडी. त्याच्यामध्ये काय असतात, नंबर ऑफ पोर्स असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पोरीफेरा. त्याच्यामध्ये मेन 2 पोर्स आहेत, ऑस्टिया अँड ऑस्क्युलर. एक्झाम्पल आहे त्याचं सायकॉन, बाथ स्पंज. त्याच्यानंतर आहे निडारिया. टेंटॅकल्स प्रेझेंट अराउंड द बॉडी. बॉडी इज सिलेंड्रिकल किंवा अम्ब्रेला लाईक बॉडी असते. त्याच्यानंतर आहे प्लॅटिहेल्मिंथस. प्लॅटिहेल्मिंथस म्हणजे फ्लॅट वॉर्म. द बॉडी इज लाईक द लीफ ऑर स्ट्रीप, देअरफॉर दीज आर कॉल्ड ॲज अ फ्लॅट वॉर्म. पानाच्या आकाराची बॉडी असते. एक्झाम्पल प्लॅनेरिया आपण बघितलंय रिजनरेशन ऑफ पॉइंट पाहत असताना 3ऱ्या चॅप्टरमध्ये. फ्लॅट वॉर्म बायसेक्स्युअल असतात, मेल आणि फिमेल आर प्रेझेंट इन द सेम बॉडी. त्याच्यानंतर ॲस्केलेमिंथस. ॲस्केलेमिंथस म्हणजे राऊंड वॉर्म. These are the unisexual. त्याच्यामध्ये मेल अँड फिमेल आर द सेपरेट, देअरफॉर these are called as unisexual. त्याच्यानंतर आहे ॲनिलिडा. ॲनिलिडा मीन्स सेगमेंटेड बॉडी. ॲनिलिडा म्हणजे काय असतं, सेगमेंटेड बॉडी. थिन क्युटिकल इज प्रेझेंट अराउंड द बॉडी. देन पॅरापोडिया, सकस अँड सेटी आर प्रेझेंट फॉर द लोकोमोशन. These are the example characteristics of the annelida. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा मीन्स जॉइंटेड अपेंडेजेस, देअरफॉर these are called as a arthropoda. This is the largest phylum in the world. Means that these animals are found in the deep in the ocean as well as at the top of the mountain. समुद्राच्या खालच्या तळालाही सापडतात आणि पर्वताच्या उंच शिखरावरती पण सापडतात, म्हणून लार्जेस्ट फायलम आहे. त्याच्यानंतर आहे मोलुस्का. मोलुस्का मीन्स सॉफ्ट अँड स्लिमी बॉडी. ज्याचं शरीर हे सॉफ्ट आहे, मऊ आहे आणि स्लिमी आहे, म्हणून त्याला मोलुस्का म्हणायचं. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये स्नेल आहे, बायवाल्व आहे, ऑक्टोपस आहे. त्याच्यानंतर आपण पाहिले इकॅनोडर्मेटा. इकॅनोडर्मेटा म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले स्पाइन्स, काटे असतात त्याच्या बॉडीवरती. फॉर एक्झाम्पल स्टारफिश लक्षात ठेवा, स्टारफिशच्या बॉडीवरती स्पाइन्स असतात. त्याच्यानंतर सी अर्चिन, सी कुकुंबर आहे. आणि लास्ट आहे हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा म्हणजेच बॅलॅनोग्लॉसस हे एक्झाम्पल आहे आपल्या पुस्तकामध्ये. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण त्याचं चित्र, तर त्याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत. पहिला पार्ट आहे प्रोबिस्किस, मधला जो पार्ट आहे त्याला ट्रंक म्हणायचं, आणि खालचा जो पार्ट आहे त्याला टेल म्हणायचं. तर नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन द प्रोबिस्किस रिजन, देअरफॉर दीज आर कॉल्ड ॲज अ हेमिकॉर्डेटा. हे असं तुमचं सब किंगडम पाहिलेले आहेत, आणि हे असे लक्षात ठेवायचे. हा झाला बिकडला भाग. आता या बाजूचा भाग जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. या बाजूला आहे, एकदा तुम्हाला समजलं की समजलं. याच्यामध्ये खूप सोपं आहे, असं काही जास्त अवघड नाहीये. किंगडम ॲनिमिलिया हा निम्मा भाग तुमचा इथं संपवतो, आणि सेकंड पार्ट जो आहे तो इथं आहे किंगडम सब किंगडम कॉर्डेट्स. सब किंगडम कॉर्डेट्स, सब किंगडम कॉर्डेट्स. ह्या सब किंगडम कॉर्डेट्स मध्ये आहे एकच फायलम आहे, 10 फायलम आहेत. तिथं मेन एक फायलम आहे, कुठला आहे, फायलम कॉर्डेटा. फायलम काय आहे, कॉर्डेटा. फायलम इज कॉर्डेटा. म्हणजे ह्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड डेव्हलप होतो. नोटोकॉर्ड पासून पुढे काय तयार होतो, स्पायनल कॉर्ड. म्हणजे काय म्हणतो आपण, कॉर्डेटा. इथं नर्व कॉर्ड होता बघा, नोटोकॉर्ड होता, सॉरी नर्व कॉर्ड आहे किंवा नोटोकॉर्ड आहे.
तर त्याचं रूपांतर पुढे डेव्हलपमेंट कशामध्ये होते, स्पायनल कॉर्डमध्ये होते. त्याच्यानंतर फायलम कॉर्डेटा झाल्यानंतर याच्यामध्ये सब फायलम आहे. सब फायलम पडतात कॉर्डेटाचे. 3 सब फायलम आहेत, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. त्याच्यामध्ये 3 फायलम आहेत. पहिला फायलम आहे युरोकॉर्डेटा, हे आपण नंतर पाहणार आहोत, सध्या हे नाव तर लक्षात ठेवा, युरोकॉर्डेटा. दुसरा आहे सेफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा आहे व्हर्टिब्रेटा. आता इथं स्पायनल कॉर्ड डेव्हलप झाला. आता ह्या स्पायनल कॉर्ड पासून इथं व्हर्टिब्रल कॉलम डेव्हलप झाला. बघा टप्प्याटप्प्यानं होतो इथं आपण. ह्याच्यामध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेंट फॉर द सपोर्ट द बॉडी. इथं स्पायनल कॉर्ड हे याचं मेन फंक्शन आहे, मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. स्पायनल कॉर्ड डेव्हलप होतो आणि स्पायनल कॉर्डचा इथं नंतर काय तयार होतो, व्हर्टिब्रल कॉलम डेव्हलप होतो, म्हणून त्याला आपण व्हर्टिब्रेटा म्हणतो. पहा परत एकदा, किंगडम ॲनिमिलिया, सब किंगडम कॉर्डेट्स, फायलम आहे कॉर्डेटा, त्याचे सब फायलम आहेत युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. ह्याचे आपण नंतर आज समजून घेणार आहोत, कारण की पुढे आहेच तुम्हाला हे सगळं. परत ह्या व्हर्टिब्रेटामध्ये क्लास आहेत, हे फायलम, सब फायलम. याचे परत काय पडतात, क्लास. पहिला क्लास आहे आपला 1 नंबरचा सायक्लोस्टोमॅटा. 1 नंबरचा क्लास आहे सायक्लोस्टोमॅटा. ज्याची बॉडी, ज्याचं माउथ जे आहे ते जॉलेस असतं, पेट्रोमायझॉन, सायक्लोस्टोमॅटा. 2 नंबरचा क्लास आहे याच्यामध्ये पायसेस. आपण थोडेसे पुढे मागे झाले तर चालतील, पण लक्षात ठेवा, पायसेस मासे, सगळ्या प्रकारचे मास्यांना फिश जे असतात, फिशचं सायंटिफिक नेम आहे पायसेस. पायसेस. फॉर एक्झाम्पल आपण इथं फिशेस लक्षात ठेवू. तिसरा क्लास आहे ॲम्फिबिया. ॲम्फिबिया मीन्स दे आर लाईव्ह इन द वॉटर ॲज वेल ॲज टेरेस्ट्रियल रेस्पिरेशन, म्हणून आपण काय म्हणतो, टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲम्फिबिया. पुढचा चौथा आहे, ॲम्फिबिया झाले की चौथा आहे रेप्टाइल्स. पुढे आहे रेप्टाइल्स म्हणजे सरपटत जाणारे, ते क्रिपिंग मुवमेंट, त्यांची मुवमेंट कशी अशी क्रिपिंग. 5वं आहे एव्ज. एव्ज म्हणजे बर्ड्स. काय, बर्ड्स. आणि लास्ट 6वं जे आहे ते आहे मॅमेलिया. 6 नंबरचा आहे मॅमेलिया. असे 6 क्लास आहेत जे तुम्हाला परत एकदा पाहिजे आहेत. बघा 6 क्लासचे जर नावं दिसत नसली तर तुम्हाला सांगतो. बघा या ठिकाणी किंगडम ॲनिमिलिया, सब किंगडम आहे कॉर्डेट्स. त्याच्यानंतर आहे फायलम कॉर्डेटा. त्या फायलम कॉर्डेटामध्ये परत सब फायलम पडतात, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटामध्ये परत 6 क्लास आहेत. 6 क्लासचा पहिला क्लास आहे बघा. 6 क्लासमध्ये आपल्याला तुम्हाला व्हर्टिब्रेटापर्यंत समजलं असेल. व्हर्टिब्रेटाच्या खाली पहिला क्लास आहे सायक्लोस्टोमॅटा. त्याच्यानंतर आहे पायसेस. त्याच्यानंतर आहे ॲम्फिबियाच्या नंतर आहे रेप्टाइल्सच्या नंतर एव्ज आणि लास्ट आहे मॅमेलिया. कळलं? हे 6 क्लास म्हणजे तुमचा जो चॅप्टर, मेन चॅप्टर आहे तो तुमचा ह्या 6 क्लासवरती आणि ह्या 10 फायलमवरतीच फिरणार आहे. बाकीचं थोडंसं एक्सप्लेनेशन आहे. तर हे सगळं तुम्हाला या एवढ्या पॉईंटमध्ये, ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं चॅप्टर कव्हर होऊन जातो आहे. त्यामुळे हे चांगलं लक्षात ठेवा. तुम्हाला जर धडा चांगला लक्षात ठेवायचा असेल हा चॅप्टर, तर हे तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. तुम्हाला हा चॅप्टर इझिली लक्षात राहू शकतो. धन्यवाद. जर आणखी काही विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हे नोटिफिकेशन परत मिळत राहतील. अशा प्रकारचं आणखी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून देण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि रोज व्हिडिओ पहा, समजून घ्या आणि चांगले मार्क मिळवा. धन्यवाद.